नमस्कार मित्रांनो, नवनीत राणा हे नाव तुमच्या सर्वांच्या परिचयाचं असेल. कट्टर हिंदुत्ववादी भाजपच्या खासदार आणि त्याचसोबत फक्त हिंदुत्ववाद्याची टिमकी घेऊन मिरवणाऱ्या नवनीत राणा यांना अखेरकार जय भीम करावं लागला आणि त्यांना जे आहे बौद्ध समाजाचे आभार मानावं लागले किंवा बौद्ध समाज देखील आता मोठ्या प्रमाणात ताकदवर आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे. तर नेमकं काय घडलं आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी सर्वांना विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, नेहमी हिंदुत्ववादी किंवा भारताला आम्ही हिंदू राष्ट्र घोषित करू असं वक्तव्य करणाऱ्या नवनीत राणा आपण पाहिलेला आहे. परंतु त्यांनी हिंदुत्व केलं, बौद्ध समाजाला दूर लोटला आणि त्याचा फटका त्यांना ज्या खासदारकीमध्ये पडला. त्या ठिकाणी त्या ज्या आहेत खासदारकीपासून त्यांना हात धुवा लागला, त्या निवडून आल्या नाही आणि त्यानंतर त्यांना गोष्ट लक्षात आली की बौद्ध समाजाला सोडून आपण कधीही जिंकू शकत नाही, कारण बौद्ध समाजाचे मते हे निर्णायक असतात. आणि त्यांनी मग बौद्ध समाजाला आपल्या जवळ ओढण्याचं काम चालू केलं आणि त्यांनी एका ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना थेट वक्तव्य केलं की भारतामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर या ठिकाणी फक्त दोनच झेंडे राज्य करू शकतात, एक भगवा आणि एक निळा. अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलंय. तर चला पाहूया त्या काय म्हणताय. परंतु तत्पूर्वी विनंती असेल, चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा. इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है, ये याद रखना.